हॅलो. नमस्ते. हा नमस्ते. जमीर शेख बोलतो लोकप्रहार न्यूज चॅनल मधून. बोला ना सर. राजेश काळे साहेब बोलता ना, माजी उपमहापौर हा माझी उपमा उर्फ गब्बर. गब्बर म्हणून तुम्ही भरपूर फेमस आहात सोलापुरात. बोला बरं, बोला काही बोला. निवडणुकीच्या अनुषंगाने मला काही प्रश्न विचारायचे होते. मी बऱ्याच लोकांची मुलाखती फोनवर घेतोय. बरं बोला ना सर. हा, तर मला काही प्रश्न होते जे लोकांकडून जे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्या प्रश्नाची उत्तरे हवेत. बोला. आता सध्या आता आपण तर यावेळेस निवडणूक लढत नाही वाटतं. बहिणीला उभं केलं वाटतं. होय होय होय. काय नेमकं कारण काय? आपण एवढं चांगलं काम केलं, एवढं वादग्रस्त राहिला. कारण काय माहितीये का, मी ज्या एरियामध्ये राहतो म्हणजे प्रभाग 24 मधून निवडून येतो. बरं बरं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं बसवेश्वर उद्यानाची मी स्थापना केली आणि ती 2 एकर जागेवर रिझर्वेशन जे होतं महापालिकेलाच माहित नव्हती ती जागा आहे म्हणून. ती जागा मी शोधली, त्याच्यावरती ठराव केला आणि ती जागा रिझर्व केली गार्डनला. आणि ते गार्डन केल्यानंतर काय झालं, तिथं भूमिपूजन केलं सगळं मठाधीश लोकांना आपण बोलवून मान सन्मानाने दसऱ्याच्या दिवशीचं उद्घाटन केलं आम्ही 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी उद्घाटन केलं. ती जागा हार्ट ऑफ सिटी येते आणि तिथंच बाकी त्या आमच्या नेत्यांची जागा असते, तिथं काहीतरी अतिक्रमणात घर असल्यामुळं त्यांची वक्रदृष्टी गेल्यामुळे ते परत बाकीचा कोर्टात हे विषय तारणत धरले आणि त्या जागेमुळे बाकी काय नाही. माझे त्यांचे खूप चांगले संबंध होते. आपण आहे तसं काही विषय नाही, पण तिकीट कट करायचे काहीतरी रिझन असतात. आता त्यांनीच माझा परत एकदा पक्षाने माझ्यावरती कारवाई केली होती. मग ते कारवाई केल्यानंतर परत त्यांनीच पक्षात घेतलं होतं. बरं. परत त्यांनीच केलं. काय म्हणत त्यांना काम करणाऱ्या माणसाला. आम्ही एसटी मधून परत माझ्या प्रभागामध्ये 3 एका याच्यामध्ये 3 आरक्षण पडू शकत नाहीत. म्हणजे पहिल्यांदा थेट आरक्षण जे म्हणतो आपण, म्हणजे भारतातल्या कुठल्याही महापालिकेत थेट आरक्षण हे 3 एकाच प्रभागात होत नाहीत. म्हणजे पहिलं एससी महिलेचं थेट आरक्षण तिथं पडलं. परत एसटी महिलेचं थेट आरक्षण पडलं. ओबीसी पुरुष तिथं झाला, मग ते आरक्षण कॅन्सल करून थेट ते ओबीसी पुरुष सर्वसाधारण होतं ते रद्द करून परत ओपनचं सीट केलं. नगर विकासचा GR काढण्यात आलं त्यासाठी. आणि एका वार्डासाठी फक्त 24 ला. तिथं ते ओबीसीला पडलं होतं, तिथं थेट ते बदलून म्हणजे कशासाठी बदललं तर मुलासाठी बदललं होतं. आणि ओबीसीचं तिथं सर्वसाधारण पुरुष केलं. त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आमदार खासदाराच्या मुलांनी हे निवडणूक लढायच्या नाहीत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था लढवायच्या नाहीत. मग ते अडचण झाली ना, एवढं सगळं करून आणलं आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की बाबा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी आणि खासदाराच्या मुलांनी महापालिका किंवा हे बाकीचं लढायचं नाही. आणि त्यामुळं काय झालं, आता ते अवघड झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्याकडे काही फॉर्म त्यांनी ना ठेवले. म्हणजे आमच्या दक्षिणमध्ये आमच्या इथे भाजपचे जे कार्यकर्ते ज्यांना तिकीट मिळाले नाहीत त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही, अशा लोकांना एबी फॉर्म मिळाला नाही, त्यांना फॉर्म विड्रॉल करू नका, तुम्हाला मी निवडून आणतो म्हणून हे केलं. प्रत्येक प्रभागामध्ये माणसं ठेवली. अच्छा, दुर्दैव आहे. माझ्या प्रभागात ठेवलेत, ओबीसी मधून ठेवलेलं आहे. असं सगळं राजकारण आहे, गलिच्छ राजकारण झालंय. मर्डर झाला इथं, सुरुवातच मर्डर झाली इथं. वाईट वाटलं की भारतीय जनता पार्टीत तर मी होतो, त्यांनी पक्षाने मला उपमहापौर केलं. पक्षाने बरं का, बरं पक्षाने केलं. काय झालं, पक्षनिष्ठ असलं की असं होतं, व्यक्तिनिष्ठ असावं वाटतं, दारात जाऊन थांबावं वाटतं, पण आपण का थांबणारी माणसं नाही. शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा आम्ही कार्यकर्ता आहे. विद्रोह संघर्ष आमच्या वाट्यालाच आहे. बरं काय जा बऱ्याच गोष्टी भाई. व्यक्तिनिष्ठा नसल्यामुळे काळ्यांवर अन्याय होतो असं दिसतंय का? विचारा कोण. मग माझं बघा, मागच्या निवडणुकीत मी सर्वाधिक मताने आलो. मी 35च्या फरकाने निवडून आलो. बरोबर आहे. आता मला सांगा, मी 32 कामं केलीत. परत दुसरी गोष्ट काय करता तुम्ही, उभाटाचा माणूस जो कायम माननीय नरेंद्र मोदींना शिव्या घालणारा, आमच्या
फडणवीस साहेबांना टरबूज शिवाय नव्हतं बोलत. कायम शिवाय देणारा इथल्या लोकांना दमदाटी करणाऱ्या माणसाला उभाटाच्या जिल्हाध्यक्षाला रातोरात पक्षप्रवेश करतात. पण त्याच्याकडे जात पडताळणी नाही. त्यांनी पोच घेतलेली. पोच म्हणजे त्या आपण नाही का आम्ही पत्र असतं पोचवरती की मी 6 महिन्यात तुम्हाला जात पडताळणीचं आणून देईल. बरोबर. आणि काय असतं त्यात होणार नाही ते. कारण आदिवासीची जात पडताळणी समिती जी आहे त्याशिवाय काय गैर लोकांना गैर आदिवासींना देत नाही जात पडताळणी. आणि 6 महिने परत पोट निवडणूक लागणार इथे. चुकून आलं तर येत नाही सोडा तो विषय नाही. निवडून येत नसतं तिथे. राजेश काळे निवडून येत असते तो विषय नाही. पण अशा परिस्थितीत राजेश काळेंची निष्ठा सुभाष बापूंवर खूप होती. नेमकं सुभाष बापूंचा आणि राजेश काळेंचा कुठं खटरला काय झालं काय नेमकं? नाही आज बी बापूंवरती माझी श्रद्धा आहे. बापूंचं पण कसं असतं शेवटी काही गोष्टी असतात म्हणजे पुत्रप्रेम असतं हे असतं. शेवटी मी किती केलं तर शेड्यूल ट्राईब मधून आदिवासीमध्ये तर असं काही ठिकाणी आपल्याला जर चुकीची वागणूक मिळाली तर कसं नाही ना राहणार. आणि वागणूक म्हणजे काय ज्या पद्धतीने आहे किंवा बाकीच्या काही गोष्टीला असं नाही ना होत. आज मला सांगा बापूंच्या विरोधात कित्येक लोकांनी फॉर्म भरले मागच्या विधानसभेला. 11 नगरसेवकांच्या विरोधात गेले. त्याची बातमी तुम्ही केलेलं. बरोबर. मला सांगा एकदम 11 नगरसेवक भाजपाचे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जातात फॉर्म भरतात. अहो इथं पक्ष प्रवेशासाठी लोकांना वेटिंगला राहावं लागतंय. लोकांना संघर्ष करावा लागतो. आलं तर तिकीट मिळेल का नाही याची गॅरंटी नसती. आणि आपल्याला तिकीट आपण विद्यमान असताना विरोधात जातात. पण हा विद्रोह जो होता तो छोटा दगा. बरं ठीक आहे राजेश काळे चुकला असेल. बाकीचे 10 जण त्यामध्ये कर्ली होते आमचे सभागृह नेता पुरुड होते बाकी बरेच लोक आहेत आमचे सगळेच नगरसेवक होते. ते आता नाव घेऊ नये. हे सगळ्या लोकांनी विद्रोह केला नाही का? तुम्ही पाहिलं नाही का विधानसभेला? हो बरोबर. सर्वांनी फॉर्म भरले. एवढा विरोध कधी झाला? पण नंतर नेते काढून घेतले ना सगळ्यांनी. हो त्याच्यामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली. म्हणले तुम्हाला तिकीट देणार आहेत तुम्ही विड्रॉल करा. पक्षाचा हे नाहीये अशी शिस्त नाहीये. मला पुण्याला बोलवून घेतलं होतं. आमच्या मुळीक साहेबांच्या घरामध्ये आमची बैठक झाली होती. त्यावेळेस तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र काळे होते मध्यस्थीला. समोर आम्ही अँटी चेंबरमध्ये मुळीक साहेबांचे दत्तात्रय मुळीक जे आमदार आहेत माळवडीचे पारजे माळवडी तिथं आम्हाला बसून सांगितलं त्यांनी नका करा. आम्ही ते करतो म्हणलं पण साहेब मला असं करतात. त्यांनी म्हणले तुझा नरेंद्र काळे करतो. म्हणलं कसं काय? म्हणलं मागचं नरेंद्र काळेचं कापलं होतं तिकीट म्हणलं त्यांनी तुमचा फोन येऊन सुद्धा. नाही तुमचं मेरिट मध्ये असेल तर तुम्हाला मिळेल म्हणजे. आता मेरिट सर्वे सगळ्या जगाला माहिती आहे. असं त्यांनी ठरवलं होतं. आता बघा आमच्यामध्ये किती नगरसेवकांचे तिकीट कट केले बघा. माझं कट केलंय हुच्चेचं कट केलंय त्या पलीकडे मेनका राठोडचं केलंय मनोज शेजवालचं केलंय वैभव हातपुरेचं केलंय कर्लीचं केलंय पुरुडचं याचं तुम्हाला सांगतो उच्चताईचं कट केलंय. अहो तुम्हाला सांगतो पॅनल कट केला. हो उच्च नाही शेजवाल बी नाही वैभव हातपुरे बी नाही इकडे का. आणि ते चव्हाण म्हणून एक होतं त्यांचं कट केलं. मला सांगा तुम्ही 10 नगरसेवकाचं कट करता 11 नगरसेवकांचं विद्यमान नगरसेवकांचं त्याचा फटका बसणार आहे. शेवटी काय जर झालं तर प्रभागात गटर मीटर वॉटरसाठी नगरसेवक असतोय. आमदाराला फोन लावत नसतात माझ्या घरी पाणी तुंबलंय गटरीचं ड्रेनेज तुंबलंय. आमदाराला करत नसतात नगरसेवकच करतात ना फोन. मग त्याची जनतेची डायरेक्ट नाळ असते. बरं आम्ही जर यांचं प्रामाणिक विधानसभेला काम नसतं केलं तर मग 77,000च्या फरकाने कसे निवडून आले? राम सातपुते असताना ते 10,000 राम सातपुतेचं सीट मागं होतं. ते 10,000 हे 77,000 म्हणजे दर ना 80,000 90,000 काय असं 3 महिन्यात चमत्कार झाला. 90,000 मतात वाढ झाली. मग त्याला ईव्हीएम घोटाळा म्हणायचा मशीन घोटाळा म्हणायचं ना. अशा 3 महिन्यात काय फरक झाला की 90,000 मतं वाढली. ही गोष्ट वरपर्यंत गेली त्यामुळे यांना कोणालाच मंत्रिपद मिळालं नाही. ऐका आणि मिळणार बी नाही. अच्छा काय मिळणार नाही कसं असतं असं नाही ना. याचा अर्थ तुम्ही राम सातपुतेचं सीट पाडलं आम्हाला कोणाला हेच करू दिलं ना काम करू दिलं नाही. अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही आता बोलला की 3 महिन्यामध्ये 90,000 मतं वाढली कसे काय? कशी वाढली? आपण मायनस मध्ये होतो तिथे प्लस मध्ये जाऊन एवढे कसं काय मते वाढली? का वरचे लोक काय विडीबिडीत का काय त्यांना माहित नाही का काय झालंय? सगळं माहिती असतंय म्हणून तर आहे ना 5-5 खात्याच्या मंत्र्याला मंत्रीपद मिळालं नसतं लाईनीत थांबावं लागलं इकडे का. आणि बाहेरून येऊन पालकमंत्रीपद आलेत काय काय
बसलं नाही छातीवरती. काय झालं सोलापूरचा विकास आणि काय गोष्टी करणार आहेत? बरोबर हा? बरोबर. बरं तुम्ही 7-8 वर्षात काय बातम्या लावल्या? 2 देशमुखाच्या भांडणं, चर्चा. याच्यात सोलापूरचा विकास कोण केला? उत्तरकडे त्यांचं तोंड असायचं, दक्षिणकडे यांचं तोंड असायचं. एका स्टेजवर बसले असले तरी आता काय प्रासंगिक करार आहे? दोघं जण दोघंही मिळून फिरतात. आता एका गाडीतून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले. प्रासंगिक करार म्हणतात त्याला. कसं असतं, वेळ बघून करार. काय आता सर्व यंत्रणा कल्याण शेट्टींनी हलवली. नवीन आलेले देवेंद्र कोटे माझ्याबरोबर नगरसेवक होते, त्यांनी हलवली. खरं का नाही? नेमकं हे सगळं नुकसान भाजपला होईल असं वाटतं का? अहो भाजपचं कसं होईल महापौर अशा परिस्थितीमध्ये? सेनेचा होईल. अहो इथं मर्डर झालाय. खातं तिथं खुनाने होतंय. दादागिरी होती. फॉर्म काढा, विड्रॉल करा, दमदाटी झाल्यात. कसं होईल? विद्यमान नगरसेवकाची तिकीट कट केली. कसं होईल? आज सगळ्यांनी धनुष्यबाण घेतलाय. धनुष्यबाणच होणार आहे. आज मला सांगा, तुमचं सभागृह नेता सुरेश पाटील कुठे आहे? धनुष्यबाण. बरोबर आहे. कर्ली सभागृह नेता कुठे आहे? धनुष्यबाण. अहो मीच नाही, असे किती लोक आहेत त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे. पण कसं असतंय, स्वतःचा फोल्ड असतो तिथं त्या भागामध्ये त्या नगरसेवकांचा. 5-5 वर्ष मंडळ सांभाळावं लागतात, कामं सांभाळावं लागतात, लोक सांभाळावं लागतात. चेष्टा नाही ना. देणगे असतात, वर्गाने असतात, समाजाच्या सगळ्या गोष्टी सोडवं लागतात. धाड असते. किती मोठं धाड असतं. 10 नगरसेवक एकाच वेळेस कट करायचं. 11 नगरसेवक. आता एक प्रभाग 30-40. बरं मला सांगा, या 11 नगरसेवकाची लायकीचं नाही असं समजा, लायकीचं नाही. मग तुम्हाला प्रत्येकाच्या प्रभागामध्ये विधानसभेला 4-4, 4.5 हजाराचं कसं काय लीड मिळालं? प्रश्न आहे का नाही? बरोबर बरोबर. हे पण गोष्ट. आता माझ्या इथून इकडे आहे का, मला नाही का माझं कट केलं, ठीक आहे, आमच्या राजेश्री बिराजरचं कट केलं, ती राहिलंच नाव सांगायचं मला. त्याचं कट केलं, त्याचं प्रॉपर म्हणजे हे 4 टर्म नगरसेविका होत्या त्यांचंही कट केलं ना. बरोबर बरोबर. मग तुम्ही सांगा, असं केलं कसं काय त्यांना मताधिक्य पडलं? मशीन घोटाळा आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता देशभर ज्यांना भाजपने ईव्हीएम घोटाळा केला म्हणून ज्यांना सगळीकडे आरोप काँग्रेसच्या आणि विरोधी पक्षांनी केला, आज तुम्ही उपमहापौर होता भाजपचा, नगरसेवक म्हणून काम केलं आणि आज तुम्हालाही असं वाटू लागलं की 3 महिन्यामध्ये एवढे 90,000 वोट म्हणजे मतं वाढली, तर तिथं कुठं ना कुठं गडबड झाली असं वाटतंय आपल्याला. मला सांगा ना, काय 90,000 काय म्हणजे काय पराक्रम केला मला सांगा की. साहेब आम्हाला एक मत मागायसाठी ते घ्यायला पाय पडावं लागतं लोकांच्या. हो बरोबर. पाय पडलं तरी मिळेल का नाही गॅरंटी वॉरंटी नाही. बरोबर. आणि 90,000 वोट म्हणजे मत वाढले. मग एकतर म्हणा आम्ही त्यावेळेस काम केलं नाही सातपुते साहेबांचं, किंवा असं म्हणा की काहीतरी, किंवा आताच कसं का बदल झाला, मग मान्य का केलं नाही सांगा. बरोबर. साधा प्रश्न आहे. त्यामुळे ह्यांना का कुठं तिकीट बिकट आमदारची स्वप्नात बघायला सोडून देऊ टाका त्यांनी म्हणावं. आता जी वाट लावली, जे यांनी उमेदवार त्यांचे फॉर्म ठेवलेत त्यांना विड्रॉल करू दिले नाही, याचं उत्तर पक्षाला तुम्ही चॅलेंज केलं की. दिलीपराव माने सारख्या माणसाला पक्षप्रवेशाला विरोध करताय, तिथं हे करताय, त्यांच्या बाले किल्ल्यात तुम्ही म्हणताय माझे उमेदवार तुम्हाला 1च देणार 2च देणार. अरे ते काय असतंय? ती व्यक्ती 10 नगरसेवक निवडून आणते, तुम्ही त्याला 3 सीट देताय. अरे असं कसं होतंय? एक तरी काळाच्या बाजूने सांगतो, तुम्ही सुभाष देशमुखच्या अगदी जवळचे व्यक्ती म्हणून तुमची एक ओळख होती. अचानक एवढं सगळं काय, एवढं द्वेष का निर्माण झाला त्यांच्या मनात तुमच्याबद्दल? द्वेष तुम्ही काम करत होता त्यांच्या बरोबर. कुठेही 2 वेळा जेलमध्ये गेलो घेऊन त्यासाठी. लोकमंगलच्या लग्न सोहळ्यासाठीच मी जेलमध्ये गेलो ना. पांडेला शिवाय द्यायचा का? पांडे माझा पाहुणा होता. लोकमंगलच्या विवाह सोहळ्याला त्यांनी काय स्वच्छतागृह ठेवली नाही, सॅनिटायझरिंग केलं नाही, त्याच्यामुळेच भांडणं झाली ना, शिवाय दिलं ना. असं काय विषय होता? त्याचं रेकॉर्डिंग असं ना तुमच्याकडे. बरोबर. त्या केसमध्ये मी 18 दिवस आतमध्ये होतो. कधी आमच्या घरी फोन करून सांगितलं नाही त्यांनी जाऊ द्या म्हणून. आमच्या बायका मुलांना किती त्रास झाला. आम्ही तेच पहिल्यांदा जेल बघितलं काय असतं ते. काय अनुभव असतो तो. तुमच्यावर क्रिमिनल केसेस पण आहेत ना भरपूर. 353 आहे, बाकी 353 आहे. दरोड्याचे 353 म्हणजे काय? शासकीय कामात अडथळा. हे का मोठ्या केसेस? शासकीय कामात अडथळा म्हणजे काय? पांडेनं शिव्या देण्याचा काय प्रसंग होता? लोकमंगलचा कार्यक्रम होता माझ्या घरा शेजारी मेहता शाळेजवळ. त्यांचं लग्न सोहळा होता आणि आमचं दिवाळं निघालं त्याच्यात.
हा? मग त्यांनी डायरेक्ट आता एवढं मंत्री असताना त्यांनी सांगायचं ना फोन करून, उपायुक्ताचा माणूस तो बी कुठला साधा लेखापाल तो त्या पदावरचा माणूस चुकीच्या पद्धतीने तिथं बसलेला, ते फोन केला असं तरी सगळीच व्यवस्था केली असते ना. ते आम्हाला त्यावेळेला होतं दुसरं कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेस. हा, मग त्यांनी फोन करून सांगितलं होत नव्हतं. अजून एक प्रश्न असा आहे, तुमच्या जे 303 पण झाला पाडण्याच्या वेळेस, एखाद्या काय? व्यक्तीला फोनवरून शिव्या दिल्या म्हणजे 303 पण दाखल होऊ शकतो का? आता होतं का नाही मला माहिती, पण मी जेल बघून आलो. कारण काय हे चर्चेचा विषय, अख्ख्या राज्यातला चर्चेचा विषय होता. नाही, फोनवरती शिव्या दिल्या इकडे काय गोष्ट आहे, त्याच्यामध्ये 20 दिवस ठेवले. काय होतं त्याच्यामध्ये, गुन्हा केला आणि काय केलं आणि खंडणी मागितली आणि हे केली आणि काय काय एक्स्ट्रा गुन्हे टाकायला लावले. परत मला नाही अहो हे सगळं कसं असतंय, हे बघा, ते माझा पूर्ण जिथेवरती विश्वास आहे इकडे का, ते कसं असतंय, त्याचं जे पेरलं ते होणार, आज ना उद्या होणार. त्यांच्यावरती 420 गुन्हे दाखल आहेत हो साहेब, 420 गुन्हे आहेत. माझ्या 353 भांडणाचे आहेत. बरोबर, हो. आणि 420 मधून 353 मध्ये फरक येणार हो साहेब. हा, बिलकुल भरपूर फरक आहे. 420 आणि 300 जाऊन बघा 420 वाल्याचा काय ट्रीटमेंट भरपूर अनुभव घेऊन आलाय तुम्ही. बाहेर अनुभव आहे, आती अनुभव, आणि तुम्ही इथं महापालिकेत सुद्धा असताना सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने वागत होता, त्यामुळे तर तुमचं नाव गब्बर पडलं ना सोलापुरात. तुम्ही ना माझं ऍफिडेविट बघा, माझ्यावर किती केसेस मी दिलंय ना, मी निवडणुकीत जातो भरताना, फॉर्म भरताना. त्यांचं मागवा, त्यांच्यावरती कितीच बघा, माझ्यापेक्षा डबल आहे त्यांच्यावरती केसेस. मग काय करणार? हा, बोला की आम्ही दिलं की निवडणूक कार्यालयाला, आम्ही बरोबर प्रतिज्ञापत्र दिलंय, आम्ही चारित्र्याचा दाखला घेतला एसपी साहेबांचा, तो जोडलाय. उलटा एक गुन्हा माझ्यावरती तिथं कमी दिला तर मी लिहिला माझ्यावरती एक गुन्हा आहे अजून, इकडे घ्या म्हणून. काय आहे त्याची चूक होती, म्हणलं मला नाही लपवायची, अजून घ्या. आता किती गुन्हे आहेत आता सध्या माझ्यावर? आता किरकोळ गुन्हे 4 आहेत. 2 केसमध्ये मी निर्दोष झालोय. हा, MSCBच्या केसमध्ये निर्दोष झालोय, ते दुसऱ्या प्रकरण मांडण्यात निर्दोष झालोय. आणि या 4 मध्ये सुद्धा निर्दोष आहे. आता शेवटच्या टप्प्यात आहेत केसेस. अच्छा, आता सध्याची जी भाजप आणि पूर्वीच्या भाजपकडे कसं पाहता आपण? आता कुठं भाजप कुठं राहिली, बापू जनता पार्टी झाली आमची, आमच्या दक्षिणमध्ये. पूर्ण काँग्रेस भाजपमध्ये आली? नाही, आमचं काँग्रेसचा विषय नाही घेत मी कधी. भारतीय जनता पार्टीची सगळी बापू जनता पार्टी झाली या निवडणुकीत आमच्या दक्षिणला. बापू जनता पार्टी. हा, अजून एक प्रश्न असा होता, बापूंनी काही डुप्लिकेट उमेदवार सुद्धा उभे केलेत म्हणे काही प्रभागामध्ये. सांगितलं सगळीकडे उभं केलेत ना. विड्रॉल करू दिलं नाही त्यांना. विड्रॉल करायला माझ्या समोर आले, सीसीटीव्ही चेक करा, त्यांना फोन आला, परत गेले. करा व्हिडिओ तुम्ही चेक करा, सीसीटीव्हीचे फुटेज मागवा त्या दिवशीचे विड्रॉलचे, सगळेचे सगळे तिथं होते. करा, द्या त्या पालकमंत्र्याला पाठवून. ते गोरे मी काळे, गोरेंना पाठवा, हे असा विषय. काळे असे म्हणलं मग गोरेंना. नाही, ते दिलखुलासपणे तुम्ही नेहमी बोलता आणि कुठली कोणाची भान ठेवत नाही, हे पण आज पुन्हा एकदा सिद्ध झाला. आणखीन एक प्रश्न असा होता, सध्या जे आपल्या प्रभागामध्ये आपण नगरसेवक म्हणून, उपमहापौर म्हणून काम केला, प्रभागाचे काही कामं राहिलेत का शिल्लक? सब राहिलेत ना प्रभाग, आपण डेव्हलप केला. हे बघा, सगळ्या प्रभागात कामं केली, पूर्णत्व कधीच नसतंय, पूर्णत्व कधीच नसतंय. इकडे काय कामं केलीत, बरीच कामं अर्धवट आहेत. काही काम म्हणजे एवढे दर्जा, म्हणजे जे वरून निधी आला होता एनकॅपची कामं खूप 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 एकदम म्हणजे वाईट दर्जाची कामं झालेली आहेत. काय कंबर तलावासाठी 12 कोटी रुपये आले, अजून सुद्धा तिथलं गटरीचं पाणी आणि त्या पाण्यात फरक नाही, लक्षात ठेवा. 12 कोटी गेले कुठं? तुम्हाला ते गवत तसले काढायसाठी, पानगवत काढायसाठी गेले कुठं सांगा? आज सुद्धा तुम्ही एवढा खर्च केला, तिथं झाडा लावत होते, किती मोठा भ्रष्टाचार झाला तिथं. पण आम्हाला ते बोलू देत नव्हते ना. त्यावेळेस कसं होतं बघा, सत्तेसमोर शांत पण चालत नाही का? बरोबर आहे. ते बैल दूध देतो का छान देतो म्हणायचं असतंय, घटमुट देतो आणि ते दूध पिले की 250 वर्ष माणूस जगतो, असं म्हणावं लागतं त्याच्यासमोर. अशा परिस्थिती होते आमच्यावरती. आता मी मोकळा झालो, आता तर मी बाणाकडे आलोय. आता आमची आता धनुष्यबाण म्हणजे काय स्टाईलच आहे ना, आमचे नेतेच कसले आहेत. मग आमचा सामनाच करायचा आहे ना तुम्ही आता पालिकेत, आमचीच सत्ता येणार आहे. नेमकं तुम्हाला असं म्हणायचं होतं, भारतीय जनता पार्टी विरोधी गटात असाल आणि शिवसेना सत्तेत असाल, पण केंद्र आणि राज्यामध्ये तर एकत्रच आहेत ना शिवसेना आणि भाजप.
अहो असू द्या ना, केंद्रात इकडे असते आम्ही मैत्रीपूर्ण लढत जरी असलं तरी आमची तात्विक लढाई आहेच ना. आम्हाला तुम्ही 12 जागेवर बोलवून मग करताय. बोलताना सेनेला त्यावेळेस म्हणले होते 25% वाटा तुम्हाला देतो म्हणले होते. काय 26 सीट देतो म्हणले होते. विधानसभेला मदत करण्याच्या याच्यावरती, लोकसभेला मदत करण्याच्या याच्यावरती. तू कुठे शब्द पाळला? हा? शिवसेना तुम्हाला न्याय दिला असं वाटतं एकनाथ शिंदेची? अहो देईल न्याय, 100% देईल ना. कारण मी मूळ पिंडमध्ये शिवसैनिकाचाच आहे. आता पुढचा प्रवास मग शिवसेनेतूनच करणार आपण? 100% करणार. आमचं नेतृत्व आहे. लाडकी बहीण योजना, एकनाथ भाऊ शिंदे, नाथाचा अनाथाचा नाथ आहे. करत राहायचं, काम करत राहायचं. त्याला काय असतंय? माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. मला पारधी समाजातून आलो त्याला न्याय द्यायचा आहे. करणार ना, सत्तेत जावंच लागणार, काम करावंच लागणार. बापूंचा फोन आला तर जाणार नाही का? आता काय बापूचा फोन येईल तर जायला मला तर आता अवघड झालं. बापूचा फोन येईल हा प्रश्न फार मला म्हणजे वाटायला लागलाय. मी कारण तुमचा अगदी जवळचा जे ना जिव्हाळा म्हणून विचारतोय. बापू हे बघा, बापू न उलगडणारं रहस्यमय गणित आहे. इकडे का ते नाही होऊ शकत. होऊ शकत नाही, ते होत नाही. फोन बिन येत नाही. दुरावा फार वाढला आता. नाही वाढला आता. काळे आणि देशमुख एकत्र होणं अवघड आहे आता. काय झालं माहितीये का, विश्वास तुटला ना आता. आमची श्रद्धा होती बाबा, आम्ही काय बी करायला तयार होतो. काही तुम्ही म्हणताल ते तुमच्या मनात जे आहे ते सुद्धा करायला तयार होतो. म्हणजे काय किरकोळ असतं बाकी गोष्टी, काय त्याचा उपयोग नाही ना. बघूया काय असतं त्या भविष्य लिखित राजकारणात. काय असतं कोणी कोणाचा मित्र बी नसो, शत्रू नसो असं म्हणतात. पण मनातून एकदा उतरलेला माणूस कसं असतं आता माझ्या मनातून उतरलेत त्यांनी, कसं असणार आहे त्यांनी. आज माझ्या ज्या पद्धतीने मला आदिवासी महिलामधून सुद्धा उमेदवारी दिली नाही. बरोबर, तुमच्या इथं देऊ नका, मला कुमठ्याला द्या, दिलीप माने साहेबांची इथं आहे तिकडं द्या, तिथं सुद्धा नाही. आणि जागा वाटपात तिकीट सोडण्यात काही शब्द वापरत ते आम्हाला कळलं ना नंतर. मग ते आम्हाला विषय कळला, तुझं राजकारण तुझं होत नाही म्हणून आम्हाला फोन आला. तुझं नाव घेतलं की त्याने उठून जायला लागलेत म्हणले. चर्चा सुद्धा करायची नाही काळे नावावरती. मला अडचण नाही. एवढा द्वेष कुठं असतो का? ठीक आहे ना, ठीक आहे. कसं असतंय, एखादा मुलगा जर वेडा असला किंवा व्यसनी असला तर बाप त्याचं हे करत नाही ना, बरोबर घ्यावं लागतंय ना. आम्ही तर बापाचा दर्जा दिला होता ना. थोडं आमचं पालकत्व आहे काय तर एवढं नसतं अतिरेक. चालेल, ह्या विषयात काय आपण बोलायचं. ठीक आहे, चला निवडणुकीचं आता सध्या वातावरण आहे ते गुलाल आमचा आहे. आम्ही येणार आहोत. पहिल्या दिवशी निवडून आल्यानंतर आमचा जल्लोष मात्र तुम्ही दाखवा. नक्की 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 आम्ही तुमच्यासाठी चांगली प्रयत्न करतो आणि तुमच्या सोबत आहे आम्ही सुद्धा. एवढं तुम्ही सांगतो. आता कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.